आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। घाटनांदूरमध्ये महाराजस्व अभियान सुरू, लाभ घेण्याचे आवाहन। घाटनांदूर येथे आई मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाचा मुख्य उद्देश असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी दीपक वजाडे यांनी केले आहे। महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडविणे हा छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाचा मुख्य उद्देश असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी दीपक वजाडे यांनी केले। अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। आई मंगल कार्यालय या ठिकाणी शुभारंभ होईल, नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले। शुभारंभाच्या दिवशी विविध महसूल प्रकरणांवर कार्यवाही करण्यात येणार आहे। त्यामध्ये फेरफार, सातबारा दुरुस्ती, उत्पन्न प्रमाणपत्र, डिजिटल सातबारा, नमुना 8 उतारे, विविध प्रमाणपत्रे तसेच एकल खिडकी व्यवस्थेअंतर्गत रेशन कार्डमधील नाव समाविष्ट करणे यासह प्रकरणे मार्गी लावण्यात येणार आहेत। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दीपक वजाडे, उपविभागीय अधिकारी तहसीलदार विलास तरंगे व मंडळ अधिकारी घुगे मॅडम तसेच ग्रामविकास अधिकारी महेश फड, सरपंच महेश गारठे, तलाठी फुलचंद सिरसाट व नागरिक आदींची प्रमुख उपस्थिती होती। महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणे कमी करणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे या उद्देशाने हे अभियान जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे। लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन। उपजिल्हाधिकारी दीपक वाजडे पुढे म्हणाले की या अभियानाच्या माध्यमातून प्रलंबित महसूल प्रकरणे निकाली काढणे, नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व उतारे सुलभपणे उपलब्ध करून देणे तसेच प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे हा उद्देश आहे। यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरामध्ये सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात, या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। तहसीलदार विलास तरंगे, दीपक वांजडे, उपजिल्हाधिकारी यांनी केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम। मलाच माहिती नाही, ठीक आहे। जर ते उत्पन्न 69 जे आहे तर असे 100 घेतले तर बाबा काय 6,900 रुपये, तर अशा रुपये इच्छुक असेल तर त्यांनी तेवढ्या विद्यार्थ्यांची फी वरून टाकायची, म्हणजे विषय संपला। त्या विद्यार्थ्याच्या काय तुम्ही लक्षात राहा की डोमेसाईल दाखला त्याला मरेपर्यंत 69 रुपये जर एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही डोनेट केले, एखादे गरीब आहेत, कारण काय असं आपला भाग पण असा आहे की सगळ्याकडेच म्हणजे आता 128 रुपये सुद्धा द्यायला नसतात विद्यार्थ्यांनी। मग काय करायचं तर अशा विद्यार्थ्यांचे दाखले आपण सगळे देणार आहोत आणि अशा कोणी आपल्याला जर कोणी भेटले आपल्याला तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या विद्यार्थ्यांना दाखले देण्याचं काम करणार आहोत। त्याचबरोबर ज्या काही विशेषतः तुम्हाला तुम्ही घरोघरी फिरतात की जे वयोवृद्ध लोक आहेत ज्यांना सामाजिक आर्थिक सहाय्य जे फॉर्म भरायचे, संजय रावसाहेबांनी सगळे डिटेल सांगितलेलं असेल मला वाटतं, ते सगळे फॉर्म आपल्याला भरून घ्यायचे, ज्यांचं DBT राहिलेलं असेल, त्याची KYC राहिलेली असेल, ते KYC करायची, ॲग्री टॅक्सचं आपल्याला काम करायचं आहे। अशा प्रकारे सगळे काम आपल्याला त्याच दिवशी करायचे आहे आणि हे करत असताना पण हे काम आपल्याला कधी होईल त्याची तयारी आजपासून केली तर, नाही तर तिथं डायरेक्ट तिथं कार्यक्रमात आला मला दाखला द्या म्हणलं तर होईल का? तो त्याला त्याचे कागदपत्र, त्याला पहिल्यांदा त्याचं आधार कार्ड, आधार कार्ड त्याचं आहे का, रेशन कार्ड आहे का, रेशन कार्ड आपण सगळ्यालाच देणार, क्रेडिट कार्ड म्हणजे ज्यांचं रेशन कार्ड नाही त्यांनी किमान दिलं तरी पाहिजे, त्याचे आधार कार्ड तरी आणले पाहिजे। रेशन कार्डला काय लागतं की घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांचे आधार कार्ड लागतं। आधार कार्ड काय वेळेला आपलं अपडेट नसतं किंवा आधार कार्ड नसतं किंवा लिंक केलेलं नसतं तर ते लिंकिंगचं काम सुद्धा आपल्याला करायचं आहे, आधार कार्ड अपडेट सुद्धा आपल्याला करायचं आहे। त्यानंतर जे वयोवृद्ध लोक आहेत 65 वर्षाच्या पुढचे तर त्याचे त्या लोकांना वयोश्री जे म्हणजे आपले विमा योजना जी आहे शासनाची, तर त्या काय आरोग्य विमा आरोग्य आहे तर त्याच्यामध्ये त्याला कार्ड दिलं जाणार आहे। आयुष्यमान भारतचं कार्ड प्रत्येकाला वितरित केलं जाणार आहे, त्याच्यासाठी फक्त आधार कार्ड लागतं, रेशन कार्ड लागतं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण एका छताखाली एका दिवशी आपण वितरित करणार आहोत आणि याचा लाभ तुम्ही घेणं गरजेचं आहे, कारण शासन येतं इथपर्यंत, पण आपण अवेअर राहू, आता तयारी करायची। आता जे तुम्ही प्रत्येक गावात तर आपली जबाबदारी आहे की सगळ्यांना सांगितलं पाहिजे की चला रे बाबा आपण हे करू। गावामध्ये तलाठी आहेत, तिथं तुम्हाला रिस्पॉन्स नाही दिला तर डायरेक्ट तहसीलदार साहेबांना मला सांगा, कारण आपल्या ह्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला हे सगळं करायचं आहे। आणि शनिवारी मात्र आपल्या आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि आमदार महोदय या कार्यक्रमाला येणार आहेत। आमदार महोदय म्हणजे आपले DM धनंजय मुंडे साहेब, ते इथे येणार आहेत आणि ते उद्घाटन करतील आणि
आपल्या कार्यक्रमामध्ये जे वेगवेगळे लाभार्थी आहेत त्यांना तो लाभ तिथं प्रत्यक्ष देते. तर अशा पद्धतीची ही रूपरेषा आहे कार्यक्रमाची. आपण सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हायचंय, सगळ्या ग्रामपंचायतीने त्याच्यात सहभागी व्हायचंय, सगळ्या गावकऱ्यांनी सहभागी व्हायचंय. स्वस्त धान्य, रास्तभाव धान्य दुकानदार, CSC सेंटरवाले, आपले सरकार सेवा केंद्रवाले, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तुमचे सर्वेअर कोणी असतील तर सर्वेअर, बाकीचे मोजणी विभागाचे असतील, आरोग्य खात्याचे असतील, पंचायत समितीचे असतील, सगळ्या विभागाचे लोक इथे आपल्याला या कार्यक्रमामध्ये पाहिजे. त्यांनी सगळा सहभाग घेतला पाहिजे. आणि नुसता सहभाग नाही तर आपल्याला डिलिव्हरी द्यायची, म्हणजे काम करून द्यायचे.